नमस्कार. आपला सत्वरजतमाचा अभ्यास चालला आहे. मागच्या वेळेस आपण सत्वगुणाचा विचार केला आणि असं लक्षात आलं की इंद्रियांमध्ये जी चैतन्य शक्ती आहे, विवेक शक्ती आहे, ती उत्पन्न होते त्यावेळी समजावं की सत्वगुण आहे. त्यापूर्वी आपण असं पण पाहिलं की जो एखादा गुण वरती होतो त्या बाकीचे दोन दडपले जातात. आज आपण रजोगुणाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे रजोगुण नुसता वरचढ नाही तर रजोगुणाची लक्षणं काय आहेत, रजोगुण कसा ओळखायचा त्याचा विचार गीतेच्या दृष्टीने 12वा श्लोक आहे आणि नाही बहुधा मी चुकलं, 12वा श्लोक आहे. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. या श्लोकावर माऊलींनी जे निरूपण केलं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. या श्लोकामध्ये गीतेमध्ये अर्जुनाला भरतर्षभ म्हटलं. त्यानिमित्ताने ऋषभदेवांची आठवण आपल्याला भगवंत जणुके करून देत आहेत. कारण याच्याच कुळामध्ये अर्जुनाचा जन्म झाला आहे. ऋषभदेव मोठे नावाजलेले ऋषी होते, ज्ञानी होते आणि भगवंताचा अवतार यांच्या कुळात झाला. म्हणून अर्जुनाला भरतर्षभ असं संबोधन वापरलेलं आहे. म्हणजे आपल्या कुळाचं स्मरण जणुके करून दिलं आहे आणि त्याला संबोधून असं म्हटलं आहे की आज मी तुला रजोगुणाने काय होतं मालिकाच दाखवलेली आहे. लोभ वाढतो, लोभा प्रवृत्तिरारंभा, प्रवृत्ती वाढते, स्वार्थ वाढतो, स्पृहा वाढते म्हणजे इच्छा वाढते आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो तर अशांती आणि विषय उपभोगांची लालसा वाढते. अशा पद्धतीने रजोगुणी माणसाचं काय होतं ते खरं म्हणजे गीतेच्या एका श्लोकामध्ये एका ओळीमध्ये सांगून टाकलं आहे. माऊली आपल्याला छान पटवून देणार आहेत. हे जे लोभ हा प्रवृत्ती कर्मणाम आरंभ असं म्हटलं आहे. म्हणजे लोभाची प्रवृत्ती झाली की आपोआपच स्वार्थीच कर्म त्याच्याकडून होतात. लोभ असला की जे काही आपण करणार आहोत ते आपला लोभ पूर्ण व्हावं यासाठीच. त्यामुळे लोभ हा प्रवृत्ती कर्मणाम आरंभा स्वार्थबुद्धीचीच म्हणजे सकाम कर्म ज्याला म्हणतो त्याच कर्मांची सुरुवात होते जेव्हा मनामध्ये लोभ असतो. दुसरं म्हटलं आहे की स्पृहा म्हणजे लालसा असते. एतानि जायन्ते असे निर्माण होतात म्हणजे स्वार्थ निर्माण होतो, लोभ असतोच. त्याचशिवाय आणखीन पुढे काय म्हटलं की रजस्येतानि म्हणजे रजसी विवृद्ध, रजोगुण वाढलेला. हे सगळं केव्हा घडतं, रजोगुण वाढलेला असतो तेव्हा हे घडतं आणि मग स्वाभाविकच अशमहा म्हणजे अशांती असं. या अशा प्रकारचा लोभ असल्यावर केलेल्या कर्मांनी शांती कशी काय प्राप्त होणार. त्यामुळे स्वाभाविकच आहे अशांती मिळते. आता जेव्हा रजोगुण वाढला आहे असं वर्णन करायचं आहे तेव्हा आधी म्हटल्याप्रमाणे सत्व आणि तमोगुणाचा प्रभाव कमी झालेला आहे. म्हणजे तमोगुणाचा ठीकच आहे पण सत्वगुण कमी झालेला आहे म्हटल्यावर लोभ जाणारच नाही, आणखीनच लोभ वाढणार. त्यामुळे सत्वगुण कमी झालेला आहे. अंतःकरणामध्ये अशी ही सगळी विकार निर्माण करणारी रजोवृत्ती वाढते आहे, हव्यास वाढतो आहे. लोभाचा किंवा हव्यासाचा विचार केला तर माणसाची विवेकशक्ती संपते. कुठे नेमकं थांबावं, किती लोभ असावा, आता पुरे असं कधीच त्याला वाटत नाही. आणि मग ते जे काही मिळवलेलं किंवा मिळालेलं असतं ते सांभाळण्यामध्ये पण शक्ती खर्च होते. त्यामुळे खरं तर लोभाचा म्हणजे पाय खोलात असंच म्हणायला हवं अशी परिस्थिती आहे. त्यातून आणखीन ममता अहंता वाढते. लोभामध्ये हे सगळे येणं केनं प्रकारेनं सगळं सारखं जे काही षड्रिपू आहेत ते सगळे षड्रिपू एका पाठोपाठ एक यायला लागतात. एक लोभ असला की आपोआपच कर्म तशीच आहे, त्या कर्मामागे या सगळ्या गोष्टी येतात. दुसरं म्हणजे की वृत्ती इतकी बदलते की लोभी माणसाला मला नाही मिळालं तरी चालेल पण दुसऱ्याला मिळता कामा नये अशी पण वृत्ती होते. म्हणजे आपल्याला मिळणार नाही असं समजा लक्षात आलं तर तो दुसऱ्यालाही मिळू देत नाही किंवा दुसऱ्याला मिळालं असं त्याला आणखीन त्रास होतो. असं एक विचित्र या लोभाचा परिणाम दिसतो. आपल्यालाही सगळ्याचा आजूबाजूला अनुभव येतो. कधी कधी आपलंसुद्धा चुकलेलं आपल्याला कळतं की आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की आता आणखी नको. पण तसं घडत नाही. माणूस आणखीच लोभ करतो. आणखीन एक असं घडतं, आता जसं म्हटलं की दुसऱ्याला मिळालेलं पाहत नाही तसं आपला हा लोभ पुरा करण्यासाठी येणं केलं प्रकारे असल्यामुळे नीती आणि तिचा पण विचार केला जात नाही. गैरमार्गानं
वाईट मार्गानं सुद्धा मिळवण्याची वेळ आली तरीसुद्धा मागे पुढे बघितलं जात नाही. तिथे पुढे विचार येत नाही की विवेक येत नाही की आपण चुकीचं वर्तन करतो आहे. तिथेही माणूस चुकीचं करतो. असं वाढत वाढत जातं. अगदी पाहिजे म्हणजे पाहिजेच असं त्या लोभामुळे माणसाची अवस्था होते. इतकंच नाही तर माझं ते माझं असतंच पण तुझं ते पण माझं अशी प्रवृत्ती होते. सगळं काय ते हव्यास, असा हव्यासाचाच ध्यास लागतो. म्हणून नुसता लोभ शब्द त्या नेहमीच आपल्याला असं वाटतं की गीतेमध्ये एखादा शब्द सांगितला असता तरी त्या शब्दाचा अगदी खोल अर्थ कळण्यासाठी माऊली आपल्याला या गोष्टी सांगतात. नाही तर आपण नुसताच लोभ म्हटलं असतं तर तसं नाही. हा लोभ अशा अशा कारणांना त्रासदायक ठरतो. अशी सगळी त्याच्या पाठोपाठ गोष्टी येतात. आपण संसार सुखाचा, प्रपंच सुखाचा विचार केला तर हा तर लोभ कुणालाच सुटत नाही. संसार सुटतच नाही. आपल्यासारखी मंडळी म्हणतो की आता काय करणार, हे मागे लागलं करावंच लागतं. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात काय काय कमी करता येईल असा विचार करावा असं आपल्याला वाटायला लागतं. पण बऱ्याचदा असंही आपल्याला ऐकायला येतं की अगदी मी ठरवलं आहे की आता सून आली ना तिच्या ताब्यात सगळं द्यायचं, आता आपला सगळा संसार संपला. पण तसं घडत नाही ये ना काही ना प्रकारे आपल्याला ह्या प्रपंचामध्ये लक्ष घालावंच लागतं असा आपला अनुभव आहे. त्यामुळे लोभ सोडावा तर इतकं ते की सहज नाही आहे. साध्या साध्या गोष्टींमध्ये हा रजोगुणाचाच एक प्रकार आहे की वाटतं करावंसं परंतु ते केलं जात नाही. लोभ प्रवृत्ती म्हटलं आहे. असा धर्म म्हणून, कर्तव्य म्हणून करणं बरोबर आहे, ते करायला पाहिजे. जे उचित आहे, योग्य आहे ते करायला हवं. काही गोष्टी विवेकानं आपल्याला बंधन घालताही येतात, तेवढ्यापुरतं तेच करावं असं पण आहे. पण त्याचा लोभात रूपांतर व्हायला नको. योग्य पद्धतीनं जितकं आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी करणं बरोबरच आहे. म्हणजे आता असं आहे ना की एखादा मुलगा मेडिकलला गेला आहे, चांगलं MBBS झाला आहे, खूप फीसाठी पैसे खर्च करायला लागलेले आहेत. आता ते पैसे भरून काढण्यासाठी मी वाटेल तेवढे चार्ज लावेन आणि मी माझ्या असा त्यांनी न्याय्य गोष्ट करावी. समाजातल्या लोकांची सेवा करण्याचं ज्ञान आपण घेतलेलं आहे, त्यांनी त्याला नाव कमावता येईल. परंतु तसं घडत नाही. आज आपण जे पाहतो मेडिकल क्षेत्रामध्ये तेव्हा आपल्याला असं ऐकायला मिळतं की या मुलांनी वाटेल तितके पैसे खर्च करून डिग्री मिळवलेली असते, त्यामुळे त्यांची ती वृत्ती होते की आता ती मला परत मिळवली पाहिजे असं घडतं. आणि म्हणून मग गैरप्रकार त्याच्यामधून आता आपल्याला दिसायला लागले. म्हणजे डॉक्टरांची लॅबशी असणारी पर्सेंटेज की माझ्याच लॅबमध्ये पाठवा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने जे काही या मेडिकल क्षेत्रात आपल्याला खूप काही गोष्टी ऐकायला मिळतात. तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे ह्याचं मूळ कुठे आहे. तर ह्याचं मूळ हे अशा पद्धतीने की हा जो लोभ आहे तो लोभ गेला पाहिजे. किती बळी पडायचं, कशाला बळी पडायचं, अनितीने केलेले व्यवहार कसे थांबवायचे हे विवेकाने आपलं आपण ठरवायला हवं. पण रजोगुणी माणूस त्यात ओढला जातो. त्याला कळत असतं की हे आपण चुकीचं करतो आहे, तरीही तो त्यात ओढला जातो आणि प्रत्येक वेळी तो आपली बाजू कशी बरोबर आहे हे मांडतही असतो. आणि म्हणून आपल्याला या रजोगुणातला जी लक्षणं माऊली आपल्याला सांगणार आहेत ती आपल्याला बघितली पाहिजे. खरंच आहे, रागद्वेष, आसक्तीविरहित किंवा निष्काम भावना हे सगळं जे की आहे हे न्यायी जो आहे किंवा एकदा विवेकाने त्यांनी करायचं ठरवलं तर मग हे दोष नाही लागणार. परंतु तसं घडत नाही आणि रजोगुणी माणूस आत ओढला जातो आणि हे सगळे दोष त्याला लागतात. मुळी त्यांनी सुरुवातच आरंभ असं केला आहे, लोभप्रवृत्ती आरंभ म्हटलं आहे. म्हणजे याचा अर्थच आहे की नवनवीन जे काही उद्योग व्यापार आहेत, पैसा मिळवण्यासाठी जे सगळे प्रयत्न आहेत हे सगळे सुरुवात आरंभ कुठून होतो तर तो लोभातून होतो. आणखीन मला मिळालं पाहिजे असं जे वाटायला लागतं त्याची सुरुवात कुठून होते तर ती लोभातून होते असं त्यांनी आपल्याला मिळालं. आणि मग चुकीनं त्यामध्ये अडकणं पडणं, पण सावधपणानं त्याच्यातून बाहेर पडणं जमायला हवं. रजोगुणी माणसाला खरं म्हणजे ते जमायला पाहिजे, कारण जेव्हा त्याचा थोडा सत्वगुणाकडे कल जातो तेव्हा आपली चूक कळते, आपला अविवेक कळतो आणि मग पुन्हा त्यांनी हे घडलं तर रजोगुणी माणसाचे गुण पण खूप आहेत. आत्ता जरी आपण त्याची ही लक्षणं पाहत असलो तरी रजोगुणी माणूस सारखा कार्यरत असतो. त्यामुळे त्याला जर ती योग्य गोष्ट मिळाली, प्रसंगानुरूप कधीतरी असं घडेल नाही, अशातला भाग नाही, पण त्याच्यातून त्याला बाहेर पडणं जमलं पाहिजे.
आपण जे कर्म करतो आहोत ते ईश्वराने सोपवलेलं कर्म आहे, अशा कर्तव्य भावनेने त्यांना करायला हवं. आसक्तीने केलं की हा लोभ येतो असं होईल आणि लोभाने केलेल्या कर्मातून अशांतीच येणार. रात्री झोप येणं शक्यच नाही. आपण दुसऱ्याला कोणाला तरी फसवून काहीतरी करतो आहे, चुकीच्या मार्गाने आपण काहीतरी करतो आहे, याची बोच आपल्याला राहते. त्यामुळे अशांतीच येणार. पुन्हा पुन्हा असं घडतं की आणि एकातून एक वाढत जातं. तो लोभ आहे, त्याच्यातून कामाला इच्छा होते. पुन्हा पुन्हा आणखीन धनसंपत्ती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी त्याच्यात पडायला लागतं. त्याच्यातून खरं म्हणजे मान प्रतिष्ठा मिळते. त्या मानाच्या प्रतिष्ठेतून आणखीन आपल्याला चार लोकांनी चांगलं बघावं. म्हणजे असतं ना काही काहींचं जर लेटर हेड पाहिलं ना तर नावावर डाव्या बाजूला एक लाईनच्या लाईन असते, किती संस्थांचा अध्यक्ष आहे, किती संस्थांचा अमुक आहे. हे सगळं जे की आहे ना, हा सगळा लोभ आहे. खरं म्हणजे त्याचं काहीच आवश्यकता नसते. आपल्या मानप्रतिष्ठेमुळे कोणी संस्था आपल्याला काही ना काहीतरी देतात, पण त्याचीच एक मोठीच्या मोठी लेटर हेडवर राग. तर हा सगळा लोभाचा प्रकार असतो आणि हा रजोगुणी माणसाला होतो. सत्वगुणी माणसाच्या काही हे ध्यानात पण येत नाही. पण रजोगुणी माणूस मात्र आपला मानमरातब, आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. समाजहितासाठी किंवा समाजसेवा म्हणून करणं, याच्यातून शांती मिळेल. पण इथे काही तसं नाही. रजोगुणी माणूस आपला मानमरातब वाढवण्यासाठी अशा प्रकारची कामं करतो. त्याची मानमरातब व्हावा अशीच अपेक्षा असते आणि त्यामुळे तो हव्यास वाढतो. आणखीन मिळावं. सगळ्या प्रकार, फक्त पैसा आणखीन मिळावा असं नाही, तर सन्मान आणखीन व्हावा, आपलं नावलौकिक आणखीन व्हावा, सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये त्याचा लोभ असतो. अगदी लोकोपयोगी समाजोपयोगी कामं जरी करत असताना तरी देखील आपलं नाव कसं होईल, आपला फोटो कसा वर्तमानपत्रात पहिल्या पानावर येईल, या हेतूनच सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. म्हणून त्याच्यात त्यांनी स्पृहा शब्द वापरला आहे की ह्या विषय उपभोगांची पण त्याला लालसा असते. आणि अशी रजोगुणी माणसाचे हे जे सगळे विकार आहेत, हे विकार भगवंतांनी आपल्याला सांगितले. पुन्हा पुन्हा विषयांचा भोग मिळावा असं वाटणं, ही लालसा आहे, ही स्पृहा आहे. आणि मग त्यासाठी काही करायला प्रवृत्त होणं, असं एकातून एक वाढत जाणारी गोष्ट आहे. माऊली आपल्याला खूप सारी उदाहरणं देणार आहेत. माऊलींची उदाहरणं घेताना आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचा कधी विचारच आपल्या मनात आला नाही. आपलं एक ना क्षेत्र असं मर्यादित स्वरूपात असतं, त्यामुळे खूप अशा दुसऱ्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाही. पण माऊलीने आपल्याला अशी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं पाहिली की रजोगुणी माणसाची लालसा किती वाढू शकते, कोणत्या क्षेत्रामध्ये तो अशा प्रकारचा लोभ करू शकतो, हे आपल्याला कळेल. 227व्या ओवीपासून आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या कार्याचा घुमाड गावी देहाचा, माझवी तई चिन्हांचा उदय वैसा, असं ते म्हणतात की जो रजोगुण म्हणजे आपल्या कार्याचा जणू काही काय करतो, घुमाड घालतो, म्हणजे धुमाकूळ घालतो. अशा वेळेला माझवी तई चिन्हांचा, अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये जी लक्षणं निर्माण होतात त्याचा विचार ह्याच्यामध्ये केलेला आहे. आपल्या कार्याचा घुमाड गावी देहाचा, माझवी तई चिन्हांचा उदय असता. काय आता ती चिन्ह आहेत, काय ती लक्षणं आहेत, ती आपल्याला पुढल्या ओवीपासून माऊली सांगतात. कसा असतो हा रजोगुण, काय खुणा असतात त्याच्या. पांजरली वाहुटळी, करी वेगळं वेटाळी, तैसी विषयी सरळी इंद्रिया होय. निसर्गामध्ये होणारी गोष्ट आहे, वावटळ येते, असं गोल गोल फिरतं आणि त्या आजूबाजूला असणारी काय कचरा असेल, पेंड्याच्या गाड्या असेल, वाळलेली पानं असतील, ती सगळी त्या वावटळीमध्ये फिरतात. तसं ते म्हणतात की वावटळ पसरली, पांजरली वावटळी, करी वेगळं वेटाळी, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट ज्या असतील त्या सगळ्या गोलगोल फिरत राहतात. तैसी विषयी सरली इंद्रिया होय, तसं म्हणे या इंद्रियांना, हा रजोगुणी जो आहे त्या रजोगुणीच्या इंद्रियांचं चाललं आहे, त्या रजोगुणीचं इंद्रियांना काय होतं, विषयामध्ये तो मोकाट सोडतो, मोकळीक सोडतो. ते सगळी चांगलं वाईट काही विचारच करत नाही. इंद्रियांना मोकाट सोडलेलं असतं, मोकळीक दिलेली असते. तैसी विषयी सरळी, विषयांमध्ये चांगलं वाईट असं काही त्या इंद्रियांनी ओळखावं आणि त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी घ्याव्यात असं काही सांगितलं जात नाही. रजोगुणी माणसाचं हे मोठं एक लक्षण आहे की त्याची सगळी इंद्रियं ही अशी मोकळी सोडलेली असतात, विषयांमध्ये मोकळी सोडलेली असतात. कुठल्याही विषयाची त्याला वावडं नसतं. रजोगुणी माणूस सगळ्याला तयार असतो. परदाराधिक पडे, परी विरुद्ध ऐसे नावडे, मग शेळी यायचे नि तोंड ऐसे धसारी.
आता ह्यात त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे शेळीचं. शेळीप्रमाणे शेळीला जसं आहे काय ती चरते याचं काही नसतं भान, काय असेल तो पाला. तसं त्यांना परदाराधिक पडे, परस्त्री वगैरेशी समजा प्रसंग आला, परिविरुद्ध ऐसे नावडे, तर शास्त्राने सुद्धा जी गोष्ट चुकीची असं सांगितलं हे पण त्या रजोगुणाला काही वाटत नाही. म्हणजे काहीही गैर कर्म करायला त्याला आपण काहीतरी चुकीचं करतो आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. जसं मग शेळी याचे तोंडे सैंध चारी, जसं सरसकट सगळं शेळी खाते, त्या शेळीला काही हा पाला खायचा आणि हा पाला नाही असं सगळं ती ओरबाडून खाते. तसं याला कुठल्याही विषयाचं वावगं नाही आहे. कुठल्याही विषयामध्ये याला प्रसंग आला तर तो विचार करत नाही, हे योग्य अयोग्य पण ठरवत नाही. कारण आधीच्याच ओळीत पाहिलं की त्याचे विषय मोकाट सुटलेले आहेत, इंद्रिय त्याची मोकाट सुटलेली आहेत विषयांसाठी. त्यामुळे अगदी परदाराधिक म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण घेतलं भगवंतानी माऊलीने की स्त्रीबद्दल सुद्धा जरी प्रसंग आला तरीही तो मागे पुढे पाहत नाही. तिथेही त्याला काय बरोबर काय चूक हे कळत असून सुद्धा तो चुकीचं वर्तन करतो. जशी सरसकट शेळी पाला खाते तसं सरसकट कुठलीही गैरकृत्य करायला हा मागे पुढे पाहत नाही. हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राबो, वेटाळिता अलाभू ते उरे. ते असं म्हणतात की हा रजोगुणी पुरुषाचा जो लोभ आहे ना, तो लोभ कसा आहे, स्वैराचारी आहे, स्वैरत्वाचा राबो. स्वैराचारी म्हणजे मनाला येईल तसं वागणार आहे, त्यामुळे तो असा धुमाकूळ घालतो. मनाला येईल तसं वागणार असल्यामुळे त्याला विधिनिषेधच नाही आहे. वेटाळिता अलाभू ते उरे किती आहे तर म्हणे जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं घ्यायचं, अगदीच जे अशक्य आहे तेवढंच तिथे राहील. वेटाळिता अलाभू जे मिळणारच नाही ते फक्त सोडून दिलेलं असतं, बाकी जे मिळेल ते असं सगळं स्वार्थीपणाने घेतलेलं असतं. कारण तो स्वैरपणानं वागायला तयारच असतो. हा ठायवरी लोभू त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ इतका वाढतो की स्वैरपणानं जे मिळेल तसं तो घेत राहतो. आता अगदीच शक्य नाही आहे तेव्हाच फक्त त्या वस्तूच तो सोडतो, बाकी सगळ्या आता घेतो. आणि आड पडली या उद्यम जाता भलते या, प्रवृत्ती धनंजया हालू न काढी. पुढे म्हणतात धनंजया कुठलीही गोष्ट समोर आली, उद्यम म्हणजे उद्योग, कुठल्याही प्रकारचा उद्योग धंदा समोर आला म्हणजे तो करण्याचा प्रसंग आला तर तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल तो म्हणजे विचार नाही करत की आपल्याला जमणार आहे का, हे करणं आपल्याला शक्य आहे का, या करण्यामध्ये आपला उपयोग होणार आहे का, त्याच्यात काही चार नफ्याच्या किंवा चांगल्या गोष्टी घडणार आहेत का, हा काहीही विचार तो करत नाही. जे काही समोर येईल ते करण्याविषयीचा तो त्याचं मन करायला तयार होतो. मागचा पुढचा विचार न करता रजोगुणी माणूस दे धडक तू बेधडक असं काम करतो. तेवीची एखादा प्रासाद का करावा अश्वमेध, ऐसा अचाट तेवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू, ऐसा अचाट छंदू घेऊ निवडी. बरं समजा हे तर ठीक आहे, व्यवसाय धंद्याबद्दल उद्यमाबद्दल बोललो आधीच्या ओवीमध्ये. आता ते म्हटलं समजा एखादं मंदिर बांधायचं आहे, देवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू, किंवा एखादा मोठा यज्ञ करायचा आहे, अश्वमेध यज्ञ करायचा आहे, मंदिर बांधायचं आहे, अशा अफाट गोष्टी म्हणजे ऐसी अचाट छंदू घेऊन एवढी. हे किती अवघड गोष्ट आहे ना, अश्वमेध यज्ञासारखा यज्ञ करणं काय, किंवा एखादं मोठं मंदिर बांधणं काय. आपण आता पाहतच होतो अयोध्येचं मंदिर बांधताना आपण किती वर्ष काय त्याच्यासाठी तयारी करत होतो. तर अशा ज्या अघटित असणाऱ्या गोष्टी, अचाट असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचाही तो अशा गोष्टी तो करायला जातो. ऐसा अचाट छंदू घेऊन उठे त्या पण गोष्टी तो करतो. त्याच्या मनामध्ये असं अचाट अफाटच गोष्ट येते, साधं त्याला काही आपल्याला झेपेल की नाही वगैरे असा विचार त्याच्या मनात येत नाही. रजोगुणी माणूस अफाट गोष्टी असा करतो. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी, नानाविधे आणखीन सुद्धा काय गोष्टी तो करतो. आता शहर वसवणं ही काही साधी गोष्ट आहे का, किंवा एखादा तळं बांधणं, किंवा काय महावन झाड पाण्याचे साठे करणं, नाना प्रकारचे मोठमोठे वृक्ष लावणं, बगीचे तयार करणं, हे असं अफाट करण्याकडेच त्याचा कल असतो.
ही समुदायाने करायची, सगळ्यांनी करायची गोष्ट आहे. त्याच्यासाठी लागणारी मोठ्या मोठ्या मदती लागतात, सरकारचा पाठिंबा लागतो. पण हा मागचा पुढचा विचार करणं, विवेक करणं, आपल्याला काय झेपेल हे काही नाही, मोठी मोठी गोष्ट करावी असं त्याला वाटतं. ऐसे या अफाटी कर्मी समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण गीतेचा श्लोक म्हणून हा 12वा वाचला ना, तेव्हा आपल्याला काही अशी कल्पना आली नाही की रजोगुणी माणूस अशी भरमसाठ मोठी मोठी कामं करण्याकडे त्याचा कल असतो. आपल्याला वाटतं की तो स्वार्थी आहे, लोभी आहे, हव्यास त्याचा वाढतो आहे, इतपत ठीक आहे. पण त्याचा ना कामाचा हा असा रजोगुणी माणसाचा इतका दांडगा उरक असतो की त्याला आपल्याला काय झेपेल लक्षातच येत नाही आणि तो भरमसाठ गोष्टी करतो. ऐसे या अफाटी कर्मी, अशी अफाट कर्म, आता मंदिर बांधणं, तळी बांधणं, वनच्या वन किंवा बागा निर्माण करणं, ह्या अफाट कर्मानं तो अशी सुरुवात करतो. समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे. आता हे जसं आहे हे या इहलोकीत करायचं काम आहे. बागा बांधणं, जलाशय बांधणं, ही सगळी कामं ती अचाट आहेत, अफाट आहेत, पण ती निदान इहलोकी तरी आहेत. असा तो करतो. आणि वरती म्हटलं दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणावं, परलोकीचे भोगसुद्धा मिळण्याच्या कामात तो पुरे म्हणत नाही. इहलोकात तो अशी अचाट अफाट कामं करतोच, म्हणजे करायला घेतोच. आता रजोगुणी माणसाची चिन्ह आपण बघतोय तर आपल्याला कळेलच की सुरुवात तर तो करतो, परंतु इहलोकातच काय, परलोकीसुद्धा तो पुरे न म्हणे, तो पुरे म्हणत नाही. परलोकामध्ये सुद्धा भोग जे मिळतील त्याच्यात तो काही पुरे म्हणत नाही, हवंच असतं त्याला. सागरूही सांडी पडे आगी न लाहे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत. आणखीन पण फार कठीण गोष्ट आहे. सागरूही सांडी पडे. आता समुद्र दुर्धर खरंच आहे, पण तोही त्या रजोगुणी पुढे फिकाच पडेल. सागरूही सांडी पडे आगी न लाहे तीन कवडे. हा रजोगुणी पुरुषाचा म्हणजे समुद्र कसा आहे तर समुद्र एवढ्या नद्या त्याला येऊन मिळत असतात, परंतु त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. तसं किंवा अग्नीचं उदाहरण घेतलं, आगी न लाहे तीन कवडे. अग्नीलासुद्धा आणखीन समजा जवळ घातलं तर त्याची काही तृप्ती होत नाही, तो आणखीन भस्म करून टाकतो सगळं. असं सागर आणि अग्नी या दोन गोष्टी तसं म्हटलं तर दुर्धर आहेत, खरं आहे. पण हा जो रजोगुणी आहे ह्याच्या जर अभिलाषेचा विचार केला तर सागर आणि अग्नीसुद्धा फिके पडतील. तीन कवड्यासुद्धा त्याची किंमत राहणार नाही असं माऊली म्हणतात. ऐसे अभिलाषी जोडे दुर्भर. कसं तर तीन कवडे, समुद्र आणि अग्नी ह्या दोन गोष्टी दुर्धर आहेत. त्यांच्यापाशी जाणारं जे काही आहे ते सगळं ते आपल्यामध्ये सामावून घेतील, बरोबर आहे. पण त्यांच्यापेक्षा रजोगुणी माणसाची जी अभिलाषा आहे ती या दोघांच्यापेक्षा अधिक असते. तीन कवड्यासुद्धा या दोघांची किंमत नाही असं ह्याची अभिलाषा फार मोठी असते. काय म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. अग्नीमध्ये अग्नी सगळ्याला घेऊन टाकतो किंवा समुद्र सगळ्या नद्यांचं पाणी घेतो आणि त्यामुळे त्याला आपण दुर्धर म्हटलं, बरोबर आहे. पण ह्याच्या अभिलाषेपुढे हे सगळं फिकच आहे. स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवळा विश्व घापे चाडा पायातळी. आता म्हणतात की ही जी काही स्पृहा आहे त्या स्पृहेमुळे काय होतं, आणखीन आशेची धाव घेते. आशेचा घे दवडा म्हणजे एकतर विषयतृष्णा वाढते, स्पृहा वाढते म्हणजे लालसा वाढते, आणि मग आणखीन पुढा मनाच्या पुढे आणखीन आशेची पण हव वाढते. इतकी लालसा वाढते की हे हवं आहे असं हवं आहे, आणि मग इतकी वाढते की सगळ्या विश्व घापे चाडा पायात येईल. सगळं विश्व त्याच्या लालसेच्या पायाखाली येतं. म्हणजे त्याला काही मर्यादाच राहत नाही, अमर्याद अशी त्याची लालसा होते. सगळ्या जगाच्या पलीकडे किती मिळालं तरी अपुरंच आहे अशी त्याची लालसा होते. विश्व त्याच्या इच्छेच्या पायाखाली घालतो तो. म्हणजे काय तर त्या जगाच्याही पलीकडे कितीही मिळालं तरीसुद्धा त्याची इच्छा काही पूर्ण होत नाही. विश्वापेक्षासुद्धा त्याची इच्छा मोठी होऊन जाते. इत्यादी वाढता रजी ये चिन्ही होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह. आता इथे आपल्याला लक्षात येईल इथे म्हणतात असा जेव्हा रजोगुणी माणूस असतो, इतकी लालसा, इतकी स्पृहा, इतका हव्यास त्याच्याजवळ आहे, ही सगळी लक्षणं त्याच्याजवळ. ये चिन्ही होती साजी, सगळी अगदी लक्षणं जी आहेत ती सगळी टवटवीत आहेत, म्हणजे सगळी साजी आहेत, ताजी आहेत, टवटवीत आहेत, म्हणजे प्रत्यक्ष दिसत आहेत आपल्याला. अशा लक्षणांच्या वेळेला, अशा लक्षणांच्या समुदायामध्ये याच्या ऐशा समाजी वेचे जरी देह, समजा देह पडला म्हणजे हा
कधीच लालसायची कमी झाली नाही. अशा वेळेला समजा देह पडला तर काय होईल? रजोगुणी माणसाची इच्छा पुरी होण्यापूर्वीच त्याला खूप लालसा आहे, खूप इच्छा आहे, पण ती काही तिची पूर्ण होत नाही आहे. आणि अशा सगळ्या लक्षणांमध्ये तो असताना त्यांनी जर त्याचा देह पडला तर काय घडेल? तरी आघवाची इही परिवारला आणि देही रिगे परी योनी मानुषीची. त्याची जी इच्छा राहिली आहे ना, ती इच्छा पुरी व्हायला हवी. त्यामुळे माऊली आपल्याला सांगतायत की त्याला काय होईल? तो पुन्हा मनुष्याच्या योनीतच येईल. ह्या सगळ्यांनी आघवाचीही, या सगळ्या लक्षांनी युक्त असणारा, एवढी लालसा, एवढी इच्छा, एवढी स्पृहा ज्याला आहे आणि ही अजून पुरी न होता त्यांनी देह टाकला, तर या लक्षांनी युक्त असा जो रजोगुणी आहे तो परिवाराला आणि देही, जेव्हा दुसऱ्या देहात प्रवेश करतो, रिगे परी योनी ही मानुषीची, तेव्हा त्याला मनुष्य योनीच मिळते. पुन्हा माणसाचा जन्म मिळतो. कारण त्याला या सगळ्या इच्छा त्याच्या पुऱ्या करायच्या असतात. त्या पुऱ्या न होता देह ठेवला, आपण म्हणतो सगळ्या इच्छा काय त्या पुऱ्या करूनच जाव्या, तर त्या पुऱ्या झाल्या नाही तर पुन्हा यावं लागतं आणि पुन्हा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या अशा प्रकारच्या रजोगुणातच राहावं लागतं. मग पुढे म्हणतात की अहो असं किती जरी केलं, सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारी रावो होईल. म्हणजे ते म्हणाले की एखादा भिकारी आहे आणि तो भिकारी समजा अगदी राजवाड्यात जरी बसला तेवढ्यावर तो राजा होणार आहे का? म्हणजे अशा प्रकारची लालसा सगळी ठेवलेली आहे. आणि आता पुन्हा जेव्हा नरदेह आलेला आहे तर लगेच काही त्याच्यात बदल नाही होणार. तो रजोगुणच वाढीला लागणार आहे. तो राजवाड्यात बसला आहे म्हणून त्याचा भिकारी पण जाणार नाही. नुसता राजवाड्यात बसलेला असताना त्याला कळून राजा कोणी म्हणणार आहे का? तो भिकारीच असणार आहे. तो राजाच्या ह्याच्यात दारात बसू दे नाहीतर मंदिराच्या दारात बसू दे, पण तो भिकारीच आहे. तो नुसता तिथे बसला म्हणून त्याला कोणी राजा नाही म्हणणार. बैल तेथे करबाडे हे न चुके गा पुढे नेई जो का वऱ्हाडे समर्थासेनी. आता उदाहरण देत आहे की समजा एक बैलगाडी जोडलेली आहे, बैल तेथे करबाडे म्हणजे बैलाला कडबाच खायला घालतात हे बरोबर आहे, पण ते म्हणतात की एखादा समर्थ म्हणजे श्रीमंत म्हणायचं आहे त्यांना, की श्रीमंतांच्या लग्नाला किंवा कार्याला जातात मंडळी, त्याच्यासाठी बैलाची गाडी जोडली आहे. तरी देखील त्या श्रीमंताच्या साठी गाडी असली, बैलाची गाडी असली तरी बैलाला कडबाच खावा लागतो. तरी त्याच्या कपाळाचा कडवा हा काही सुटत नाही. नेई जो का वऱ्हाडे समर्थाचे नाही. समर्थ मंडळींचा म्हणजे श्रीमंत मंडळींचं वऱ्हाड घेऊन जाणारी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीला लावलेला जो बैल आहे तेथे करबाडे, त्याला कडबाच खावा लागतो. त्याच्या नशिबामध्ये काही दुसरं काही मिळणार नाही की श्रीमंताच्या वऱ्हाडाला नेतो आहे म्हणून त्याला काहीतरी वेगळं खायला मिळेल असं मुळीच नाही. त्याला तेच खावं लागतं. म्हणून व्यापारा हाती उसंतू देहा ना राती तैसयाचीचे पाती झुंपी जोतो. आणि म्हणून मग हा जो रजोगुणी आहे ना, त्या रजोगुणीला सारखे उद्योगच करायचे असतात ना, मग त्या व्यापारामुळे काय होतं, त्याला विसावं मिळत असते. उसंत नाही, उसंत देहा ना राती, सतत काही ना काहीतरी त्याला करायचं असतं. तर असं जे कुळ असेल त्याला जो पुन्हा जन्म मिळतो म्हटला ना, तो जन्म त्याला कुठे मिळेल, तर त्याला सारखं काहीतरी करायचं असतं. म्हणून त्याला अशाच जागी जन्म मिळेल की कुठेतरी व्यापारी आहे, त्या व्यापारी सतत कामात आहेत, अगदी रात्रंदिवस ज्यांना काम करावं लागतं, विश्रांती मिळतच नाही, अशाच लोकांच्यामुळे त्याला जन्म मिळेल, अशांच्याच कुळामध्ये त्याला जन्म मिळेल. कारण त्याला सारखं कार्यात काहीतरी करायचंच असतं, कार्यमग्नच व्हायचं असतं, सारखा काहीतरी उद्योगच करायचा असतो. त्यामुळे पुढला जन्म जो येईल तो पण अशाच कुळात येईल. माऊली बारकांनी विचार करतात, जसं आपण 6व्या अध्यायात पाहिलेलं आहे की शुचीनाम श्रीमताम गे हे कोणाला जन्म मिळतो, तर ज्यांनी आधी काहीतरी उपासना केली आहे, साधना केली आहे, त्याला तिथे जन्म मिळतो. तसं या रजोगुणी माणसाने देह टाकला तर त्याला कुठे जन्म मिळणार, तर तिथे असं आहे की श्रीमंताची बैलगाडी असली तरी त्याला कडबाच खायचा आहे. तसं ते जे राहिलेलं आहे ना रजोगुणी माणसाची लालसा, ती पुरी व्हायला त्याला अशाच ठिकाणी जन्म घ्यायला हवा. म्हणून सांगतात, म्हणून व्यापारा हाती उसंतू देहा ना राहते. रात्रंदिवस काम जिथे करावं लागतं आहे, जिथे सारखा व्यापाराचाच उद्योग चाललेला आहे, अशाच कुळामध्ये त्याला
जन्म घ्यावा लागतो. त्याच लोकांच्या तैसियांची पाती म्हणजे अशाच लोकांच्या पंक्तीला त्याला जुंपलं जातं, अशाच ठिकाणी त्याला जन्म घ्यावा लागतो. असंच कुळ त्याला मिळतं की जिथे त्याच्या रजोगुणातल्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या राहिलेल्या असतानाच त्याचा मृत्यू झालेला, देह टाकलेला आहे, म्हणून त्याला पुढला जन्म अशा ठिकाणी मिळतो. कर्मजडांच्या ठाई किंबहुना होय देही, जो रजोवृद्धींचा डोही बुडवून निमे. आणखीन काय सांगावं म्हणाले, जो रजोगुणाने बनलेली वृत्ती ज्याची आहे ना, त्याला काय होतं, तो म्हणे या अशा प्रकारची वृत्ती असल्यामुळे रजोगुणाने बनलेल्या वृत्तीच्या जणू काही म्हणजे वाढतच राहतो रजोवृद्धी. तो रजोगुण सत्वगुणाशी मिळाल्यावर त्याचा जर रजो पण कमी होईल असं काही होतच नाही, उलट काय होतं, रजोवृद्धी होते, आणखीन तो रजोगुण वाढतो आणि मग त्या वाढलेल्या रजोगुणाच्याच डोहामध्ये जणू काही तो डुबतो. म्हणजे त्याच्याकडून ती कर्म सुटतच नाही, आणखीन तो त्याच्यात गुंतत जातो. अशाच कुळात त्याला त्या कर्म करणार यांच्या कर्मठांच्याच कुळात त्याला पुढला कर्मजड म्हटलं आहे. कर्मजडांच्या कुळातच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे रजोगुणी माणसाला त्याची ही अशी जी वृत्ती आहे ती वृत्तीच वाढत जाते आणि त्या रजोगुणाच्या वृत्तीच्या वाढीमुळे त्याला अशा कर्मठांच्याच घरामध्ये जन्म घ्यावा लागतो. आता ह्या ज्या आपण 226 पासून 242 पर्यंतच्या ओव्या आत्ता सगळ्या रजोगुणाच्या पाहिल्या, या सगळ्या रजोगुणाच्या माणसाची लक्षणं माऊलीने आपल्याला सांगितली. यापूर्वी आपण सत्वगुणी माणसाची पण लक्षणं पाहिली. सत्वगुणी माणसाचं पाहताना आपण असं पाहिलं की त्या माणसाच्या मनात जे चांगलं आहे ना तेच येतं. सत्वगुणी माणूस आहे त्याच्या मनामध्येच चांगल्या गोष्टी येतात. खरा विचार करायला लागलं तर सगळ्यांच्या मनामध्ये जे चांगलं आहे तेच येतं, पण माणूस मनात जे येतं तसं करत नाही. म्हणजे वृत्ती वेगळी कुठे दिसते, रजोगुणी किंवा तमोगुणी वृत्ती कुठे दिसते, मनात आलेलं जे मनात चांगलं आलं आहे तेच करतो तो सत्वगुणी ठीक आहे. आणि सगळ्यांच्या मनात चांगलं येतं पण चांगलं करण्याकडे प्रवृत्ती नसते, तेव्हा तो दुसरा गुण त्याचा पुढे आले असतो. रजोगुणी माणसाच्या जसं आपण नेहमी उदाहरण देतो की दुर्योधन म्हणतो की मला काय चांगलं आहे ते कळतं आहे, काय बरोबर आहे ते मला कळतं आहे, पण माझी प्रवृत्तीच होत नाही ते करण्याची. धर्माचं काय आहे ते मला कळतं आहे पण माझी प्रवृत्तीच होत नाही, अधर्म काय आहे तेही मला कळतं आणि तेच मला करावंसं वाटतं आहे. ती गोष्ट या रजोगुणाची आहे. त्यामुळे मनात त्यांच्या काही वाईट येत आहे असं नाही आहे, मनात चांगलं येत आहे पण ते चांगलं करावंसं त्यांना वाटत नाही. काहीतरी लोभ, काहीतरी स्वार्थीपणा असा इतका असतो की सुरुवातीला कदाचित अशा प्रकारचं करताना काहीतरी मन कचरत असेलही, पण हळूहळू काय होतं ते करण्याकडेच प्रवृत्ती असल्यामुळे ते मन अगदी म्हणजे निर्लज्ज बनतं आणि मग ते करायला जातं. म्हणजे आपण हल्ली म्हणतो ना की भ्रष्टाचार करू नये किंवा चांगलं नाही हे सगळ्यांनाच पटतं आहे, पण तरीसुद्धा ते करताना काही वेळा इलाज नसतो म्हणून करावं लागतं असं उत्तर आपल्याला मिळतं की नाही. म्हणजे अशा गोष्टी म्हणजे पैसे दिल्याशिवाय काम होतच नाही असं आपल्याला माहीत असतं की जाऊ दे किती खेटा घालायला लागू देत मी घालीन पण मी असे पैसे देणार नाही असं सुरुवातीला म्हणतो, पण परत अशी वेळ येते की हे किती काय चालणार, त्यापेक्षा जो करणारा आहे त्याला 4 पैसे द्यावेत. आपण मोठमोठ्या आता इमारती बांधल्या जातात, आपली रिढवलेली घरं जातात, त्या किती गोष्टी कानावर येतात की महापालिकेतून सगळी कामं करून घ्यायची असतील तर त्याच्यामध्ये एजंट असतात, त्या एजंट्सना पैसे द्यायला लागतात, मग त्या एजंटमार्फत कामं करून घेतली जातात. हे सगळं जे की आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये असतं की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, परंतु ते केलं जातं कारण तो गुण आहे तो वरचढ होतो. सात्विक माणसाला जेव्हा असं लक्षात येतं की हे काय आहे तो मनात जे चांगलं आहे ते चांगलंच प्रत्यक्ष कृतीत करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला आपण सात्विक म्हणतो. पण हे जमत नाही आणि ज्या वेळेला असं आणि मग एकदा केलं काय आणि 10 वेळा केलं काय, थोडंसं केलं काय आणि जास्त केलं काय, त्याला काही अर्थ नसतो. आणि त्यामुळे गैर काम करायला सुरुवातीला कदाचित मन कचरत असेलही पण मग मात्र सरावल्यासगळं ते काम करतं. मनाच्या बाबतीत असंच आहे किंवा खरं तर साऱ्याच इंद्रियांच्या बाबतीत असं आहे की इंद्रियांचं जे काम आहे ते काम त्यांनी केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी करता कामा नये.
चांगल्या चांगल्या अभंगांमध्ये सोप्या गोष्टी दिल्या असतात की आपल्याला हात दिलेले आहे तर हाताचं काम काहीतरी दान देण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, चांगली कामं करण्यासाठी हे आपल्या हाताचं काम आहे. पायाचं काम आहे, चांगल्या तीर्थक्षेत्री जावं, काहीतरी दुसऱ्याला मदत करण्यासाठी असेल तर आपलं त्या ठिकाणी जावं, अशा प्रकारचं पायाचं चांगल्या चांगल्या गोष्टी इंद्रियांनी कराव्यात. त्याला वळण लावणं असं आपण म्हणतो. इंद्रियांना वळण लागावं लागतं, म्हणजे त्या त्या इंद्रियांनी त्या चांगलीच कामं करावेत असं करतात. हे सगळं सत्वगुणाचं वळण आहे. सत्वगुणी माणसं आपल्या आपल्या सगळ्या इंद्रियांना अशा प्रकारचं वळण लावतात, म्हणजे सवय लावतात असं म्हणूया. अगदी घरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करण्यासारखं एक साधी गोष्ट, पण ते सुद्धा वळण लावावं लागतं. काय होत आहे नमस्कार करून असा प्रश्न आला की समजावं की सत्वगुणाच्या जागी दुसरा गुण वरचढ झालेला आहे असं जेव्हा मनात विचार येतो. नाहीतर ही सवय चांगली आहे असं सगळ्यांनाच वाटतं. सगळ्यांच्याच मनामध्ये विचार येतो की छान गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला घरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करून बाहेर जावं. ही आपल्या इंद्रियांना सवय लागली. आपोआप पाय देवाकडे, देवाच्या ठिकाणी जातात, तिथे आपोआप हात जोडले जातात आणि त्या सवयीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण जर का एखाद्या क्षणभर मनात आलं काय होतं देवाला केला नाही नमस्कार तर, किंवा केला तर काय होणार आहे असं म्हटलं की समजावं की अरे काहीतरी दुसरा गुण आपला महत्त्वाचा तिथे डोकावतो आहे. आणि म्हणून सत्वगुणामध्ये चांगले विचार मनामध्ये येतात. सत्वगुण कमी होतो किंवा हे रजतम जेव्हा वाढतात तेव्हा अशा गोष्टी मनात येतात. आता बुद्धिपुरस्सर काही करावं असं काही रजोगुणी माणसं करतात अशातला काही भाग नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या हातून चांगलं काम व्हावं, बरोबर आहे, तशी धारणा पण ठेवायची असतात. म्हणून चांगल्या गोष्टींना मुद्दाम शिकवाव्या लागतात, मुद्दाम करून घ्याव्या लागतात. आपोआप नाही होत. चांगल्या गोष्टी म्हणजे वळण लावणं, वळण शब्द जरी असला तरी त्यासाठी आपल्याला शिकवावं लागतं. सत्वगुणी माणसाकडनं ते पटकन होत असेल, परंतु चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात. नेहमी असं वाटतं ना की आपल्याला कुठलीही काही गोष्ट शिकायची असली तर कोणीतरी शिकवणारा पण लागतो. पण ते चांगलं असेल तर शिकवणारा लागतो बरं का. संगीत शिकायचं आहे शिकवणारा लागतो, काही आपल्याला वाद्य शिकायचं आहे शिकवणारा कोणीतरी लागतो, सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी शिकवणारा कोणीतरी लागतो. पण वाईट गोष्टी शिकवणारा कोणी लागत नाही किंवा वाईट गोष्टी शिकवाव्या पण लागत नाहीत. तमोगुणी रजोगुणाची लक्षणं पाहताना आपल्याला की ते काय असे त्याच्यामध्ये आणखीन ओढले जातात, कारण ही गोष्ट शिकवावीच लागत नाही. येथे शिव्या शिकवल्या जातील अशी पाठीच नसते. श्लोक शिकवायला कोणीतरी लागतं, स्तोत्र शिकवायला कोणीतरी लागेल, परंतु वाईट गोष्ट शिकवावी लागत नाही, आपोआपच येतं असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला सांगतात की इंद्रियांना सवय लावली पाहिजे, इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. सत्व रज तम हे जे गुण आहेत ना, हे गुण काही ते अदृश्य आहेत. आपण व्यक्तीच्या वागणुकीवरून ते ठरवणार आहोत. ते गुण काही आपल्याला दाखवता येणार नाही आहेत. किंवा आपण सुरुवातीलाच पाहिलं की एकच गुण परमनंट त्याच्या नावावर लावायचं आहे असं पण काही नाही आहे. एकाच माणसाजवळ तिन्ही गुण आहेत, त्यांचं प्रमाण, त्यांची कोणत्या वेळेला कोणत्या प्रकारचं गुण वरचढ असतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या वागणुकीतून आपल्याला दिसतात. आता असं आहे की सगळी संत मंडळी जी आहेत ती सगळी संत मंडळींचा विचार केला तर मग ती सगळी सत्वगुणीच आहेत. त्यामुळे सत्वगुण कुठे आपल्याला बघायला मिळेल तर ते कधी गैरकृत्य करणारच नाहीत, त्यांच्या मनामध्ये काही वाईट विचार येणारच नाही. त्यामुळे संतांचा विचार केला तर तो सत्वगुण आपल्याला लगेच कळतो, कारण तो सत्वगुण प्रत्येकात आहे आणि त्यांच्यात तर मुळातच आहे. पण असं आहे की आपल्याला तुकाराम महाराज सांगितलं विंचू देवाऱ्यापाशी आला तर त्याला सत्वगुण आहे. माणसाचं की दया दाखवून चालेल का, तर आपल्याला दया दाखवून नाही चालणार. तिथे दया दाखवणं हाच गुन्हा आहे. हां, दया दाखवणं हाच गुन्हा आहे, स्वाभाविक आहे. विंचू जर देवाऱ्यापाशी आला तर त्याला मारलंच पाहिजे, त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे. किंवा एखादा खुनी माणूस आहे तर खुनी माणसावर दया दाखवून चालेल का, नाही चालणार. त्याच्यावरती दया दाखवणं हाच गुन्हा आहे. सत्वगुणी माणसानं दया दाखवायची असं समर्थना जसं आहे ना तसं महाराजांना पण तसं मान्य नाही. ते म्हणतात सत्वगुणी माणसानं असं एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायचा नाही, असं गुळगुळीत राहायचं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा, असंच आहे. मग आता असं करणारा सत्वगुणीच आहे की नाही.
म्हटलं तर ते सत्वगुणी माणसाने कायमच आपलं दया दाखवायचे असा त्याचा अर्थ नाही. चुकीचं वागणाऱ्यांना शासन करायलाच हवं आणि तेही काम सत्वगुणी माणसाचं आहे. आता ही पण एका अर्थानं अशा प्रकारचं काम करणं ही पण भगवंताची पूजाच आहे. आपण ज्या आता पुढल्या ह्याला येणार आहोत त्यासाठी आपल्याला या सगळ्या ओव्यांमध्ये ही जी लक्षणं त्यांनी सांगितलीत तर त्या रजोगुणी माणसाची लक्षणं सांगता सांगता आपण हे पाहिलं पाहिजे की अरे खरंच या सगळ्या 242व्या ओवीपर्यंत आपण हा रजोगुणी जो आहे त्याची रजोगुणाची वृत्ती कशी वाढत जाते. आता इथे त्याचा जो स्वार्थ आहे त्या स्वार्थामुळे सगळं घडतं आहे, अगदी बरोबर आहे. पण आपण जे करतो आहे ते स्वार्थासाठी असता कामा नाही आहे. रजोगुणी माणसाचं लक्षण सांगताना आपण ते पाहिलं, परंतु आता मात्र अहंकारापोटी, स्वार्थापोटी, लालसेपोटी असं न करता जी कामं करायची ती सत्वगुणातच येतात. जसं आत्ता आपण पाहिलं की खुनी माणूस आहे, वाईट माणूस आहे, तर त्याच्यावर दया दाखवून नाही चालणार. काहीतरी गैरकृत्य करणार आहे तर त्याला वेळच्या वेळीच आपण थांबवलं पाहिजे, किंवा आता विंचू देवाऱ्यापाशी आला तर त्याला मारलंच पाहिजे. तर ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे या गोष्टी सत्वगुणातच येतात असं ते आपल्याला सांगणार आहे. रजोगुणी माणसाला ठीक आहे, त्याला लोभ असतो, अहंकार असतो, कितीही मिळालं तरी त्याला समाधान नसतं. मिळत आहे म्हणून तो आणखीन मागत असतो आणि मिळत आहे ना मग घ्यायला काय हरकत आहे अशी ती वृत्ती होते. त्यामुळे आणखीन तो त्याला द्यावंसं वाटत नाही, त्याला फक्त घ्यावंसं वाटतं. जितकं काही मिळतं आहे तितकं तो घेत जातो असा. आणि एकीकडे म्हणजे लोभ पण असतो आणि इकडे कंजूसपणा पण असतो. द्यायचं नाही आहे, सगळे घ्यायचं आहे. रजोगुणी माणसाला सगळं फक्त हवं असतं. इतकंच काय, दुसऱ्याला कोणाला देत असेल तर ते पण त्याला पावत नाही, आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी वृत्ती होते. आणि त्यामुळे रजोगुणी माणूस तृप्तच होत नाही, त्याला समाधानच असतं. आता बास असं त्याला कधी वाटत नाही की माझं पोटपान झालं आहे, असं त्याला कधीच भागत नाही. कितीही मिळालं तरी तो अजूनही आणखीन मिळाव्यासाठी प्रयत्न करतो. पूर्वीच्या काळी असायचं, असं म्हणतात की म्हणे काही नातेसंबंध असं असतात ना, म्हणजे आता तर असं नाही आहे, पण पूर्वी जावयाबद्दल म्हटलं जायचं की जावयाला किती दिलं तरी त्याला म्हणे तृप्तताच असते. आता या ओव्यांच्या निरूपणामध्ये ज्या अनेक मंडळींनी आपापलं मत व्यक्त केलं आहे त्या हे ऐकताना मला जरा असं आश्चर्य वाटलं. पण त्या काळामध्ये असं असेलही की मुलगी सासरी दिली आहे की त्या सासरच्या माणसांना कितीही काही द्या त्यांना तृप्तीच नसते. तो एक रजोगुणाचा स्वभाव आहे की आपल्याला फक्त घ्यायचीच सवय आहे, त्यामुळे अधिकाधिक मिळावं असं म्हणतात. किंवा आपण जी उदाहरणं घेतली की अग्नीमध्ये जसं असतं किती टाकलं तरी तो अग्नी सगळं स्वतःमध्ये घेतो. समुद्र जसा सगळं काय ते किती नद्या येऊन देत तो पाणी म्हणजे त्याचं पोट भरतच नाही. असं जे होतं तसं म्हणे रजोगुणी माणसाचं असतं. त्याच्या वासना थांबतच नाही, त्याची तृप्ती, त्याचा लोभ संपतच नाही, कारण त्याच्या या लोभाला काही मर्यादाच नसते. म्हणून हे एक त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. लोभ हे रजोगुणी माणसाचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि हा लोभ माणसाला अधःपतनाकडे नेतो आहे. रजोगुणी माणसाचे दुसरं लक्षण जे आहे ते प्रवृत्ती असं म्हटलं आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, तर प्रवृत्तीचा अर्थ उगीचच भटकणं. अगदी थोडक्यातच म्हणायचं झालं तर उगीचच म्हणजे काही माणसांना सवयच असते तासन तास गॅलरीत उभं राहायचं. हे उगीचच भटकणं आहे, काहीच त्याच्यातून पण काही नाही, टाईमपास असं आपण म्हणतो. ते जे रजोगुणी माणसाचं आहे ना हे लक्षण जे असं टाईमपास करणं हे रजोगुणी माणसाचं लक्षण आहे. आता आणखीन आपण शहरात राहतो, आपण या यादीमध्ये पुष्कळ भर टाकू की रजोगुणी माणसं म्हणजे टाईमपास करण्यासाठी काय काय करतात. वेळ झाला काही नाही, एक्झिबिशनमध्ये चक्कर मारणं हा टाईमपास आहे. आपल्याला काही घ्यायचं नाही आहे, आपल्याला काही नको आहे, पण तरीसुद्धा एक चक्कर मारून घ्यायचं. त्याला काय म्हणायचं, त्याला रजोगुणी माणूस म्हणायचं. आणखीन एक लक्षण सांगितलं त्यांनी की नको ते उद्योग करणं, काहीतरी सारखं करायचं, केल्याशिवाय चैनच पडत नाही. त्यामुळे सारखे अंगावर ओढून घ्यायची कामं आणि आवश्यकता नसली तरीसुद्धा ती करायचा प्रयत्न करायचा. ती एक रजोगुणी माणसांचा तो स्वभाव असतो. त्यांना ओढून कामं अंगावर घ्यायची असतात. आणि चौथं लक्षण स्पृहा सांगितलं. इच्छा, आकांक्षा, तृष्णा, काय आपल्याला किती त्याची भर घालता येईल हे सगळं हवं असतं. दुसऱ्याचं पाहिलं की आणखीन हवं असतं. दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, मग ते अगदी चैनच पडत नाही, कधी एकदा आपल्याला आणता येईल. अशी सगळी रजोगुणाची खूप मोठी लक्षणांची यादी आपल्याला आहे. खरं म्हणजे शांतपणानं जर विचार केला
तर नेटका प्रपंच करायला सांगतात संत आपल्याला. दासबोधाचा आपण अभ्यास केला आहे, ते समर्थ म्हणतात नेटका प्रपंच करायचा. आणि नेटका प्रपंच करणाऱ्याचा परमार्थ चांगला होतो असंही संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपण जर विचार करून ठरवायला हवं की आपला वेळ, आपला पैसा, आपली बुद्धी कुठे वापरायची, कशी वापरायची, जे काही आपण करतो आहे त्यामध्ये खरंच आपल्याला आनंद, शांतता, समाधान, प्रसन्नता ही मिळणार आहे का, असं पाहून आपल्याला एक करायला हवं. आणि जर हे सगळं मिळत नसेल, म्हणजे आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नसेल, तर मग काय त्याचा फायदा. हां, हे सगळं करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असेल तर जरूर करावं, पण मिळत नसेल तर मग अस्वस्थता, अशांती, मग ह्या सगळ्या लोभातून येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काहीतरी आपलं चुकतं आहे असं वाटायला नको का. जर का आपल्याला समाधान नाही आहे, आनंद नाही आहे, प्रसन्न आपण होत नाही हो, या सगळ्या कामाचं आपल्यावरती ओझं आहे असं वाटतं आहे, तर मग आपल्याला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे आपलं काहीतरी चुकतं आहे. रजोगुणी माणसाला तसं वाटत नाही. काम त्याचं सगळं काही यशस्वी होतं अशातला भाग नाही, पण हे आपण काहीतरी विचार करावा आणि त्यात काही बदल करावा असं त्याला वाटत नाही. आता खरं म्हणजे दुसरं कोणी ठरवू शकत नाही आहे, हे त्या माणसालाच ठरवावं लागतं. आपल्याला काय झेपणार आहे, आपण काय करतो आहोत, हे सगळं आपल्याविषयी दुसरा कोणी ठरवू शकत नाही, त्यालाच ठरवावं लागतं. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये असतं किती खायचं, केव्हा वेळ काय पाहायचा, इथपासून सगळ्या गोष्टी आपल्याला जर का आपल्या तब्येतीचा विचार करून ठरवायचं असेल तर आपल्याला ठरवावं लागतं, दुसरा कोणी ठरवू शकत नाही. अगदी रोजची गोष्ट आपल्या व्यवहारातली आहे की आपल्याला नेमकं काय देहाला चालतं हे आपल्याला आता इतक्या वर्षांच्या अनुभवाने माहीत असतं. त्यामुळे कोणता पदार्थ किती प्रमाणात कोणत्या वेळेला आपण घ्यावा, काय खाऊन आपल्याला चालेल किंवा काय ते जास्त झालं तर आपल्याला काय होईल, या सगळ्याचा आपण विचार करूनच आपल्याला करावं लागतं. म्हणजे असतं ना, आता अलीकडे थोडं कमी झालं आहे, पण आपल्या आहारासंबंधी जी काही मंडळी आपल्याला सल्ला देतात, मग रुजुताचा असू दे तर डॉक्टर दीक्षितांचा असू दे, पण आपलं आपण योग्य काय ते ठरवायला हवं. रजोगुणी माणूस हे ठरवत नाही आणि म्हणून त्याचं गडबड होते सर्व बाबतीत. हे आहाराचं आपलं उदाहरण आपल्याला पटकन कळावं म्हणून दिलं, परंतु कुठलीही गोष्ट व्यर्थ करू नये. त्याच्यातून खरंच आपण म्हणजे रजोगुण तमोगुणी शक्ती ना वाया जाते. म्हणजे त्यांच्याजवळ चांगलं काम करण्यासाठी त्याच शक्तीचा वापर केला तर किती गोष्टी त्यांच्याकडून होते, परंतु त्यांची शक्ती चुकीच्या ठिकाणी खर्च होते आणि वाया जाते. म्हणून त्या तमोगुणीच्या ह्याला तर नरकाचं द्वार म्हटलेलं आहे की उगाचच त्याची शक्ती या भलत्याच ठिकाणी खर्च होते. सत्वगुण काय करतो तो ते आवश्यक तेवढंच तो करतो, नेमका त्याला योग्य अयोग्य काय ते माहिती असतं, त्यामुळे त्या ठिकाणी जेवढं आवश्यक आहे तेवढंच तो करतो. रजोगुण उपयुक्त आहेच, प्रश्नच नाही. तमोगुणही थोडासा उपयुक्त आहे. तीनही गुणांचा उपयोग करून आपल्याला खरं म्हणजे आणखीन एक पायरी पुढे म्हणजे गुणातीत व्हायचं आहे, सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. पण त्या पातळीला जाण्यासाठी रजोगुणी माणसानं आपली शक्ती सांभाळली पाहिजे. आपल्याजवळ रजोगुणी माणसाजवळ खूप कार्य करण्याची शक्ती असते, ती वाया जाऊ द्यायची नाही, ती सांभाळली पाहिजे. लोभ कशाला म्हणायचं, अशमक म्हणजे काय आहे, प्रवृत्ती कशाला म्हणायची, अस्वास्थ्य म्हणजे का निर्माण होतं, या सगळ्याचा विचार करावा. स्पृहा कशामुळे वाढते किंवा कशामुळे निर्माण होते, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. या श्लोकामध्ये ती जी काही लक्षणं रजोगुणाची सांगितली आहेत, कारण एकातून एक जी काही लालसा आहे, स्पृहा आहे, त्याच्यातून अस्वस्थता येते, कारण ती पूर्ण झालेली की माणूस अस्वस्थ होतो, विकार वाढतात, आणखीन लोभ निर्माण होतो. आणि अशा रजोगुणाच्या वाढीमुळे हे सगळे जे विकार आहेत ते वाढत्या प्रमाणामध्ये नुसते निर्माण होतात, वाढतात आणि त्याचाच परिणाम आता तमोगुणाकडे होतो बरं का. म्हणजे रजोगुणी माणसाच्या या सगळ्या गोष्टी वाढल्या आणि त्या वाढणाऱ्या गोष्टी पुऱ्या करण्याकडे त्याचा कल जातो ना, त्याचाच अर्थ तो आता तमोगुणाकडे जातो. आपल्याला सत्वगुण कुठे आहे तो आधी सांगितला भगवंताने, आणि सत्वगुणानंतर रजोगुण सांगताना इतक्या टोकाला नेलं की ते म्हणतात हा किती वाढतो, तर तो आपल्याला तमोगुणाकडेच देतो. जेव्हा रजोगुण भरमसाठ वाढतो
तेव्हा तो तमोगुणाकडे वळतो. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्थेतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. अप्रकाश हा होतं. अप्रकाश हा म्हणजे लक्षातच येत नाही, समजत नाही, नेमकं काय ते कळत नाही. अप्रकाशो अप्रवृत्तिश्च, मग अप्रवृत्ती जे करायला हवं ते करावंसं वाटत नाही. आता तमोगुणाचे लक्षण आपण पाहणार आहोत, जेवढं जमेल तेवढं 5-10 मिनिटामध्ये बघूया. तर जे करायला हवं ते करावंसं वाटत नाही, त्याला अप्रवृत्तिश्च म्हटलं. म्हणजे करू नये असं वाटतं. जे काही अप्रवृत्ती आहे, करूच नाही आहे. अप्रकाश हा नेमकं काय ते कळत नाही, योग्य काय ते लक्षात येत नाही. प्रमाद, चुका होतात, अपराध होतात, अगदी साध्या नाही, अगदी घोड चुका होतात. प्रमाद म्हणजे बरं त्या चुका होतात ना, त्या चुका होतात असंही याला वाटत नाही. आपण तमोगुणाकडे वळतो ना, तमोगुणी माणसाला आपल्या हातून चुका होतात हेच लक्षात येत नाही. तमोगुणी माणसाला अनेक गोष्टी समजतच नाही, काय आपण नेमकं काय करावं ते त्याला कळत नाही. जे काही करायला जातो ते करताना त्याच्यात चुका होतात, आधी चांगलं काही करावंसंच वाटत नाही. अशा सगळ्या गोष्टी या तमोगुणाच्या होतात. आणि इथे त्यांनी अर्जुनाला कुरुनंदन म्हटलं. कुरुकुळाचं भूषण असणारा हा अर्जुन आहे. तो म्हणतोय जेव्हा तमस्सी विरुद्धे तमोगुण जेव्हा वाढतो तेव्हा या सगळ्या अशा अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह एतानी एव जायते हे सगळे उत्पन्न होतात. आता आधीच्या रजोगुणामध्येच इतक्या टोकाला नेलेला आहे की इथे इतकी लालसा वाढली, इतकी स्पृहा वाढली, कुठे थांबावं कळत नाही आहे. आणि आता तमोगुण आणखीन काय वरती असणार असं आपल्याला वाटेल. तर तमोगुणामध्ये हे सगळं जे काही म्हणजे रजोगुणी माणसाच्या सगळ्या खुणा इथे आहेतच. आणि त्या सगळ्यांच्यामध्ये भर काय, तर मी करतोय तेच बरोबर आहे असं वाटणं, आपण काही चुकीचं वागतो आहोत हे लक्षातच येत नाही. असं वागणं याचं तमोगुणी माणसाचं असतं. चुका होत आहे पण आपण चुका करतो हेच कळत नाही आहे, आपण चुकीचं वागतो आहे हेच ज्याला कळत नाही आहे त्याला तमोगुणी आहे असं म्हणायला हवं असं म्हणतात. आता पांडव जे आहेत ते खरे कुरुकुळामध्ये कौरव पांडव दोघांनी जन्म घेतला आहे. कौरव दुष्ट आहेत, पांडव सगळे सरळ आहेत. आणि कुरुकुळात म्हणतात तसं कुरुकुळाचं भूषण आहे. आता ह्याची आठवण अर्जुनाला त्यांनी करून दिलं म्हणून कुरुनंदन म्हटलं की कुरुनंदन कुळाला आनंद देणारा आणि अगदी सरळ हृदय असं संबोधन वापरलं. मनात असं येतं की मग सरळ हृदयी असणाऱ्या चांगल्या कुळात जन्मलेला, चांगल्या कुळातल्या यांना आनंद देणारा असा हा अर्जुनाला आता तमोगुणाची लक्षणं सांगायची आहेत. म्हणजे आपला शत्रू कसा आहे ते खरं म्हणजे सांगायचं आहे. मग म्हणजे ही सगळी लक्षणं ही समोर असणाऱ्या या कौरवांकडे आहेतच याचा विचार आपोआपच तुझ्या लक्षात येईल असं त्याला द्यायचं आहे. कुरुनंदन आहे, तू कुरुकुळात जन्माला आलेला आहेस. गीतेमध्ये असं वारंवार वाटतं की एकाच कुळात जन्माला आलेले दोघंजणं, कौरव पण आणि पांडव पण. पण पांडवांचं आचरण, पांडवांचं वागणं, पांडवांचा स्वभाव, त्यांची रुजुता आणि त्याच्या उलट सगळं तिकडे. तर असं का असं आपल्या मनात येतं. आणि मग पूर्वाभ्यास प्रवृत्ती ही पटते गोष्ट की आधीच्या जन्मात त्या गोष्टीवरूनच आपल्या इथे ठरतं. आता जो आपल्याला तमोगुणाचा विचार करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की इथे आता सगळ्याचा अभावच आहे. चांगले विचार, ज्ञान या सगळ्याचा अभाव आहे. तमोगुणामध्ये कुठेही विवेक नाही. रजोगुणाचा विचार करतानाच आपण ते पाहिलं होतं की कळत होतं तरीही चुकीचं वागणं. आता तमोगुणीमध्ये आपण चुकीचं वागतो हेच कळत नाही. हा मोठा फरक म्हणण्यापेक्षा ही वाढ आहे. रजोगुणी माणसाची लक्षणं आपण पाहताना असं पाहत होतो की रजोगुणी माणसाला आपण आता इथे थांबलं पाहिजे हे कळत असून सुद्धा थांबावंसं वाटत नव्हतं. इथे मुळी कळायचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे तमोगुणी माणसाला काही बुद्धी नाही आहे, विवेक नाही आहे, ज्ञान नाही आहे. काय चांगलं काय वाईट, काय सार काय असार, काय फायद्याचं काहीच त्या तमोगुणी माणसाला सगळा उलटाच विचार आहे. नीती अनितीचा आता प्रश्नच नाही आहे. किंबहुना हा पुण्यालाच पाप समजतो इतकं घडतं आणि मग स्वाभाविकच अप्रकाशा तसंच वागतो. अप्रकाश, अप्रवृत्ती सगळे शब्द आपल्या लक्षात. कुठलंही कर्म करण्याची त्याला इच्छाच होत नाही, करायचंच नसतं त्याला. तमोगुणी काही करत नाही. आपण याच्या आधी पाहिलं आहे आळस, प्रमाद आणि निद्रा. चुका करायच्या, आळशी असायचं आणि मग त्याला जोडून झोप.
या सगळ्यामुळे तो पडून राहिलेला असतो, काही करायचंच नसतं. त्याला अप्रवृत्ती असा शब्द वापरला. म्हणजे कामं टाळण्याकडेच त्याची, काही करायचं नाही म्हणजे कामं टाळायची प्रवृत्ती असते. आपण म्हणा हवं आहे का, करायलाच हवं का, अगदी आता नाईलाज म्हणजे मग त्याला चापकासारखंच फटकारून उठवायला लागतं, नाही तर काही करायची तयारी नसते. शक्यतो टाळणं, आजचं उद्यावर ढकलणं, उद्याचं परवावर ढकलणं, असं या तमोगुणी माणसाचं लक्षण असतं. अगदी जर समजा करावंच लागलं तर ते सुद्धा उरकून टाकण्याकडे प्रवृत्ती असते. ते नीटनेटकं व्यवस्थित असं होईल याची काही खात्री नसते. म्हणजे मनापासून किंवा इंटरेस्ट घेऊन करणं असं ज्याला म्हणतो ते काही त्याला करायचं असतं. कसं तरी करणं, टाळणं अधिक खरं तर टाळायचंच, पण आता लागलंच करायला तर ते कसं तरी करून टाकणं, अशाकडे प्रवृत्ती त्याची असते. आणि अशा प्रवृत्तीतून तमोगुण आणखीन वाढीत जातो. माऊलीने आपल्याला खूप साऱ्या ह्याच्यासाठी ओव्या दिलेल्या आहेत, त्या आपण पुढल्या वेळेस पाहूया. साधारण 243 ते 259 एवढ्या ओव्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तमोगुणी माणूस झाला तरी त्याची लक्षणं काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तो भाग आपण पुढल्या शुक्रवारी बघू. आज आपण खरं म्हणजे रजोगुणातली सगळं लक्षणं पाहून सुद्धा की आपल्याला असं समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही की काय रे हे. अगदी सुरुवातीला आपल्याला आठवत असेल की याचा विचार करता आपण म्हटलं की मॅक्झिमम माणसं रजोगुणी असतात, सत्वगुणी माणसं कमी असतात संख्येने, तमोगुणी माणसं पण संख्येने कमी असतात. आणि त्यावेळेला कळत नकळत आपण आपल्याला रजोगुणी म्हणायला सुरुवात केली. मग आजच्या ओव्या अभ्यासाला मात्र असं वाटलं, अरे बापरे, रजोगुणी माणूस असा असतो ज्याला विवेक नाही, ज्याला विचार नाही, आपण काही चुकतो आहे असं ज्याला कळूनसुद्धा ती चूक सुधारण्याची तयारी नसते. मग असं लक्षात नाही रजोगुण. मग आपल्याला त्या 3 गुणांमध्ये भाग पाडले आणि रजोगुणीच, पण तो सत्वाकडे जाणारा असेल तर चालेल, पण तो तमाकडे जाणारा नसावा. आणि आता जे आपल्याला तमोगुण शिकायचा आहे तो असा आहे की आणखीनच रजोगुणाच्या पेक्षाही प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी जो युक्त आहे तो ती 3 लक्षणं आहेत तमोगुणी माणसाची. त्याचा विचार आपण पुढल्या शुक्रवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.